नमस्कार. मी प्रफुल्ल सामंत होतो. आता काय झालं, आम्ही पूर्णपणे मालिकेचा एपिसोड शूट केला होता. तर तो एपिसोड शूट केल्यानंतर त्याचं एडिटिंग होतं, त्यात संगीत मिसळलं जातं, ही सगळी प्रोसेस असते. तो ज्यावेळी स्टुडिओत गेला त्यावेळी त्या स्टुडिओतला जो एडिटर असतो त्याने सांगितलं की नाही, ही शूट झालेली जी काही फिल्म आहे त्याच्यावर ती शूटिंग आलेलंच नाही आहे तुमचं. आम्ही सगळेच मोठ्या संकटातच सापडलो, कारण हे शूट पुन्हा करणं संपूर्ण दिवसाचं हे सोपं काम नव्हतं. कारण पुन्हा सगळ्या कलाकारांना एकत्र आणणं, त्यांच्या तारखा घेणं, ते पुन्हा स्टुडिओ घेणं, त्या प्रकारे ते शूट करणं हे खूप अवघड काम होतं. आणि तो एपिसोड तर चॅनलवर दाखवणं आवश्यक होतं वेळेच्यानुसार. तर त्यावेळी सेटवर एक बालकलाकार होता, त्याची आई होती, ती सुद्धा स्वामी भक्त होती. ती म्हणे आपण स्वामींनाच साकडं घालूया. मग संध्याकाळी आम्ही स्वामींची सेटवर आरती केली, स्वामींना साकडं घातलं की बाबा हे असं असं आहे, तर आम्हाला अडचणीतून पार कर. आणि हे सगळं झालं. आम्ही आरती केली. संध्याकाळी 6-7ची वेळ होती आणि आम्हाला त्या एडिटिंग रूममधून मेसेज आला की नाही, हे सगळं जे काही शूटिंग झालेलं आहे ते व्यवस्थित झालेलं आहे आणि ते आम्हाला व्यवस्थित आता एडिट करायला मिळालेलं आहे. तेव्हा हा खरोखर चमत्कार होता. असे असंख्य चमत्कार होते, कारण स्वामींची सिरियल करताना साप, घुबड विंचू असे अनेक प्राण्यांची सुद्धा आम्हाला प्राणी घेऊन सुद्धा हे शूट करावं लागलं होतं. पण ह्या प्राण्यांचा कधीच आम्हाला त्रास झाला नाही.